मुख्य नेते व राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे स्वाधीन केला जातोय। त्याचप्रमाणे शिंदे साहेबांकडून बच्चू कडू यांना त्याची पोचपावती म्हणून सदस्यत्व बहाल करण्यात येत आहे शिवसेनेचं। अरे तो आहे ना, तो कुठे गेले ते? नाही छोटे, अरे बाबा ते दुसरे आहेत ना, कुठे दुपट्टेवाला? हा तिकडे। या ठिकाणी का 2019ला तुम्ही म्हणाला तेच मी विचारतोय, तेव्हा अंतरात्म्याचा आवाज कुठं होता? जाऊ दे, ते विषय सोडून द्या, ठीक आहे। चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होते आहे, बिनविरोध होते आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे, पक्षांना धन्यवाद दिले पाहिजे सर्व पक्षांना। आम्ही देखील शिवसेना भाजप महायुतीने राष्ट्रवादी महायुतीने अधिकचा उमेदवार आम्ही दिला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात होते, हे चांगलं आहे। तुम्ही अधिकचा उमेदवार दिला तर अडचणी वाढू शकेल म्हणून उद्धव ठाकरे रिंगणात उतरले नाहीत, कारण अपेक्षा होती एकनाथ शिंदे देतील उमेदवार। आता लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढं करतात, तुम लढो हम कपडा संभालतो असं काही लोक करतात। जाऊ द्या, त्यांच्या पक्षाचा विषय तो अंतर्गत, त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही। पण मी एकच सांगतो की सगळ्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली, काँग्रेसने देखील घेतली आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध होती आहे। धन्यवाद। कोणाची नाराजी आहे? तुम्हाला कोणी बोललं का? इच्छुक अनेक असतात, जागा कमी असतात आणि बच्चू कडू काही नवीन नाही आमच्यासाठी। बच्चू कडू हा जुना शिवसैनिक आहे, हाडाचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या सोबत काम केलेलं आहे आणि जेव्हा आम्ही निर्णय घेतला उठावाचा जे धडाडीचा निर्णय, राज्यामध्ये जे काही इतिहास घडला त्यावेळेस देखील बच्चूभाऊ आमच्याबरोबर होते। त्यामुळे बच्चूभाऊंच्याबद्दल असं कुठलंही काही, एक लढवय्या कार्यकर्ता आहे, गोरगरिबांसाठी लढणारा आहे, दिव्यांगांसाठी लढणारा आहे, एक आक्रमक नेतृत्व आहे, एक तरुणांचा एक आशावादी चेहरा आहे। त्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार जे आहेत, एक आक्रमक लढणारा नेता आहे, दुसरा आमचा संयमी